आज अक्षरशः राहण्यासाठी जागाच नाही मिळाली. जापान से आए. तर सर्वांना जय भीम भावांनो. तर भावांनो, आपण नेमकं जुटलो, फ्रेश वगैरे झालो. आता इथून आपल्याला जायचं प्रयागराजला. प्रयागराज इथून 200 किलोमीटर आहे. तर आज बघू आपण कुठपर्यंत पोहोचतो. प्रयागराजच्या आसपास तर पोहोचून जाऊया. तर चला, जराही वेळ न घालवता आपला टॅन्ट आहे तो अजून काढलेला नाही आहे, फक्त बॅग बाहेर काढली मी. तर रात्रीचं लोकेशन हे असं होतं, बघू शकता. तर मी पुन्हा लाईव्हमध्ये तुम्हाला दर्शवलं होतं रात्रीला. तर चला, टॅन्ट वगैरे काढूया आणि लगेच निघूया. तर भावांनो, आपण पूर्ण आपलं सामान वगैरे पॅक करून हायवेवरती आलोय. मागं पेट्रोल पंप होता आपला. आपण ज्या ठिकाणी थांबलो, आता निघतो आपण वाराणसीकडे. तर भावांनो, हाच रस्ता आहे, समोर बघू शकता. ह्याच हायवेला आता आपल्याला समोर जायचं आहे. तर चला निघूया, प्रवासाला सुरुवात करू. तर भावांनो, या ठिकाणी थांबलो, म्हटलं काहीतरी नाश्ता वगैरे करावा. नाश्ता वगैरे केल्यानंतर समोर जाऊया. आता आपण जातोय काय म्हणतात, वाराणसी. म्हणजे आपल्याला अगोदर प्रयागराज, नंतर वाराणसीला जायचं, कारण की रस्त्यामध्येच प्रयागराज पडणार आहे. तर ट्रॅफिक भरपूर असणार आहे असं वाटतंय मला सुद्धा, कारण की भरपूर मोठ्या संख्येने लोक जात आहेत. तर बघू समोर गेल्यानंतर. अगोदर नाश्ता वगैरे करतो. इथं बघू शकता, हा धाबा आहे. हा धाबा आहे, या ठिकाणी थांबलोय, नाश्ता वगैरे करतो. छकुली लावली समोर, छकुली तिथं आहे. गाड्यावर गाड्या थांबतात तिकडं. तर भावनो, नाश्ता वगैरे करतो आणि निघतो इथून. प्रवासाला पुन्हा सुरुवात करतो. A few moments later. भावांनो, नाश्ता वगैरे झाला. तब्बल मला त्यांनी 1 तास थांबवलं, पण नाश्ता एकदम ओके होता. पराठा, आलू पराठा सांगितला होता, एकदम टेस्ट वगैरे एकदम छान. हा धाबा होता बघितला. तर आता तुमचा भाऊ निघण्यासाठी एकदम तयार झालाय. आता लागतो रस्त्याला. जाऊया आता प्रयागराज. भावांनो, दुपारचे 12 वाजलेत. ठीक आहे, एकदम भयंकर ऊन आहे, गरमी एकदम भयंकर होते. आणि समोर बघू शकता कोणीतरी झोपलेलं आहे. आता याला काय झालंय नेमकं, याला विचारतो, थांबा.
हे आता इथं चढामध्ये झोपलं येऊन हायवेच्या किनारी. अरे भो, ओ दादा क्या हुआ, क्यों सो गए? नींद लग रहा था ना. नींद लग रहा है? कहाँ जा रहे हो? घर जा रहे हो? कहाँ से आए हो? छपरा? कहाँ जा रहे हो? जापान. जापान? बाप रे दादा, छाव में सो जाओ ना यार, यहाँ पे गाड़ियाँ आती है. पानी भी नहीं है? दू पानी दू. लो पानी, लाओ बोतल लाओ अपनी. यार भाई साइड में सोया करो यार भाई. अरे क्या करें, देखो हाईवे है ये. चढ़ा देंगे तो जो चढ़ाएगा उसका पूरा परिवार को उठवा न लूंगा. वो बस दिख रहा हूँ, मेरा बेटा है, बड़ा बेटा, अब जापान से आया. अच्छा ठीक है, पानी भी नहीं पियो भाऊ. खाने को हो तो दो ना एक आध. खाने को यार, खाने को रुको देखता हूँ मैं. खाने को मेरे पास बिस्किट शायद हो. पैसे रखे हो कुछ? नहीं रखते. तो ये 20 रुपए लो, आगे कुछ खा लेना, ठीक है? मेरे पास नहीं है भाई अभी कुछ खाने के लिए. और हो सके तो थोड़ा रोड के साइड सो जाओ यार, ठीक है? हाईवे पे बहुत गंदी गाड़ियां चलती है भाई. परिवार होगा ना आपका? हाँ तो यार कुछ हो जाएगा, परिवार वाले चिंता करेंगे. कुछ हो जाएगा, परिवार वाले चिंता करेंगे, ठीक है? साइड पे सो जाओ भाई. भावांनो, अक्षरशः रोडाच्या मध्ये झोपलेत ते. आपल्याकडे खायासाठी काहीच नाही. 20 रुपये दिले त्यांना, म्हटलं काय खाऊन घ्या. चलो मिळताय, चला निघतो आता मी सुद्धा. बघू शकता हा हायवे, नॅशनल हायवे वरती झोपलेत भाऊ. स्वागत भावांना पुन्हा. तर भावांनो इथे थांबलो कारण की आसपास आता वाजले 3 वाजले, पण अजून काय जेवलो नाही आपण, काय नाही. आजूबाजूला छोट्या छोट्या हॉटेल आहेत, पण त्याच्यामध्ये फक्त समोसे वगैरेच भेटतात. तिकडे एक आहे, चहा वगैरे घेतली आत्ताच, आणि इकडे इथं पण समोसे वगैरेच भेटतात. इथं छोकरी थोडी लावली सावलीमध्ये, मला थोडा बसावा, कारण की अक्षरशः 3 वाजायलेत, जेवलो नाही मी अजून. तर इथं 2 समोसे खाल्ले, थोडा बसलो. आता रिवा आहे 30 किलोमीटर इथून, आणि रिव्यावरून समजा 150 किलोमीटर आहे प्रयागराज काहीतरी. तर प्रयागराज आज तर नाही, पण उद्याला पोहोचू आपण, कारण की मी जिथं लास्ट टाइम होतो तिथून काय 80 किलोमीटर होतं रिवा. आता 3 वाजलेत, बघू आपण रेवा तर पोहोचू म्हणा. रेवामध्ये पोहोचल्यानंतर बघू कुठेतरी स्टे करू. ऊन एकदम भयंकर आहे भावांनो, अक्षरशः पाणीच करते जीव. तर भावांनो, व्हिडिओ करून बघताय, कमेंट करणं विसरू नका. सपोर्ट करा तुमच्या भावाला. चला भेटूया प्रवासामध्येच पुन्हा. चला निघतो इथून 10 मिनिटांनी. तर भावांनो, आजचं जेवण हे असं आहे. आज जेवण करता वेळेस व्हिडिओ एंड करतोय. आज अक्षरशः राहण्यासाठी जागाच नाही मिळाली. एका पेट्रोल पंपावर थांबलो होतो, पण व्यवस्थित नाही वाटला. त्या धाब्यावाला विचारलं, बघा हा धाबा आहे. त्याला म्हटलं इथं बाजूला लावू दे. कुठं नाही म्हणे, तिथं बाजूला लावा म्हणे, काय हरकत नाही. मला दिसतो का टाइम तो कोपऱ्यात लावा म्हणे. तिकडं हॉटेल पूर्ण रात चालू राहते, काय विषय नाही. जितकं पण यात्री म्हणे तिथं थांबतात म्हणे, कारण की म्हटलं काय हरकत नाही. म्हटलं भाऊ आपली मजबुरी होती, लावा लागला टँक. आज एक थाळी 150 रुपये थाळी, 4 पोळ्या म्हणजे ह्या अशा, भात डाळ आणि ही पनीरची भाजी.
कांदा वगैरे. तर भावांनो, भेटूया उद्याला नवीन प्रवासामध्ये. हे बघा, हे धाबा आहे.